देवकी, तू मदत करशील माझी? काय? प्लीज. तू मला पैसे मागतोयस? अगं काय हरकत आहे? अरे पुरुषासारखा पुरुष असून तू मला पैसे मागतोयस बायकोला? कुणीतरी लाज वाटायला हवी, जनाची नाही तरी मनाची तरी. अगं काय हरकत आहे त्यात? हा, तू बायको आहेस माझी, मी नवरा आहे तुझा. अगं उद्या जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुला गरज पडल्यावर नसते दिले का? हा, स्वतः तर काही काम करत नाहीस आणि तू मला मदत करणार, मला पैसे देणार. आई, आई विशाल, विशाल कसा आहे? काय झालं त्याला? कुठे आहे तो? कशी आहे त्याची तब्येत? आतमध्ये आहे, ऑपरेशन चालू. देवा, आहे ना देवावर विश्वास, होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नकोस. तुमच्या मुलाला शुद्ध आले. एक जण जाऊन भेटू शकता, पण प्लीज गडबड करू नका. ओके? BP लिहा 120/90 आणि सोब्रामेसिन क्रीम आणि मेडिसिन्स. डॉक्टर,
तसं काळजी करण्यासारखं काही नाही. ओके. बाबा काय झालं? विशाल, आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. त्याबद्दल उगाच विचार करून काही उपयोग आहे का? शांत राहा. बाबा माझे पाय. अरे वेड्या, काही दिवसांसाठीच. बघ आता 8-10 दिवसात तू चालायला फिरायला लागशील. कीप पेशन्स. मी देवकीला पाठवतो. काय हिंमत हारायची नाही. आलोच मी. सर, हा विशाल गुप्तेंचा रिपोर्ट आहे. सिस्टर, बाहेर भाऊसाहेब गुप्ते आहेत, त्यांना आत पाठवा. येस सर. तुम्ही बोलवलं मला. हो, बसा बसा. भाऊसाहेब, आम्ही आमच्याकडून सर्व प्रयत्न केलेत. ऑपरेशनही व्यवस्थित झालंय, पण पण काय डॉक्टर? पण विशाल सध्या तरी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. स्वतःच्या पायावर डॉक्टर, प्लीज प्लीज भाऊसाहेब. अहो, तुम्हीच घाबरला तर कसं होईल? मुद्दाम तुम्हाला एकट्याला मी बोलवलंय सांगण्याकरता सगळं. सध्या तरी विशालला ही गोष्ट कळू द्यायची नाही. विशाल स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याची विल पॉवर महत्वाची. त्याला धीर द्या. मग डॉक्टर, यावर काही उपाय? हो, 15 दिवसानंतर आपण एक छोटंसं ऑपरेशन करू. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे आम्हाला पेशंटचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. तर तुम्ही त्याला धीर द्या. आणि नुकतीच मी काही औषधं आणि इंजेक्शन्स सिस्टरला लिहून दिलेली आहेत. ती ताबडतोब घेऊन या, फार महत्त्वाची आहेत. ठीक आहे डॉक्टर. ओके. थँक्यू. विशाल सध्या तरी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. डॉक्टर, अहो, तुम्हीच घाबरला तर कसं होईल?
सध्या तरी विशालला ही गोष्ट कळू द्यायची नाही. विशाल स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याची विल पॉवर महत्वाची. त्याला धीर द्या. काय झालं? हं? काय म्हणाले डॉक्टर? अं, तुम्ही गप्प का आहात? बोला ना, काय म्हणाले डॉक्टर? यशोधरा हिम्मत ठेव. का? नाही, काय झालं सांगा. हे बघ, मी तुला जे सांगणार ते सध्या तरी कुणाला सांगू नकोस. पण काय झालं सांगा तरी. यशोधरा, आपला विशाल स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. नाही. हे देवा. यशोधरा, अगाशी खचू नकोस. तूच जर खचलीस तर इतरांचं काय यशोधरा? मुख्य म्हणजे माझं. यशोधरा, माझी ताकद तू आहेस. गुप्ते घराण्याचा खरा आधारस्तंभ तू आहेस, मी नाही. पण आज खऱ्या अर्थानं भाऊसाहेब गुप्ते हरला. आपला विशाल आयुष्यभर स्ट्रगलच करेल का ग? तुम्ही धीर सोडू नका. सगळं व्यवस्थित होईल. काय व्यवस्थित होईल? बस तुम्ही धीर सोडू नका. विशाल, कशी आहेस? तू कसा आहेस ते सांग. खूप दुखतंय का रे? तू आलीस आणि बरं वाटायला लागलं. विशाल, आय एम सो सॉरी. मी तुला असं बोलायला नको होतं. रागाच्या भरात तुला नाही नाही ते बोलले. खरंच माझं चुकलं. नाही, खरं तर चूक माझी आहे. मी नको यायला होतो तुझ्या सेटवर. तसंही तुला कुठं आवडतं कोणी तुझ्या सेटवर आलेलं. आणि आता कधीच मी तुझ्या सेटवर येऊ शकणार नाही. विशाल, कधीच नाही. विशाल, विशाल, आय एम सो सॉरी. अरे, कामाचं खूप टेन्शन होतं, त्यामुळे ॲक्च्युली मी तुझ्याशी असं बोलले. आय एम सो सॉरी. आणि कोण म्हणतं तू चालणार नाहीस? थोड्या दिवसांनी तू तुझ्या पायावरती चालशील नाही तर पळशील. चला, पेशंटला आराम करू द्या. या मॅडम, आपण थोडा वेळ. प्लीज मॅडम, आराम करू द्या त्यांना. चला, गोळी घ्यायची.
झालं दादा हे? हा, कुठला विचार करत होता माझा दादा? हा, कशाविषयी विचार करत होता एवढा? आणि तुला दुर्दैवाने गाठलं. का घडलं माझ्या भावाचं? नाही का वेडाबाई, असं काही वाईट झालेलं नाहीये माझ्यासोबत. तुला नेहमी वाटतं ना तू दुर्दैवी आहेस, अपंग आहेस, घरी एकटी असतेस, एकाकी असतेस, आई बाबांवर सगळ्यांवर ओझं आहेस तू, असं वाटतं ना तुला नेहमी. बघ बघ, देवाने तुला कायमची कंपनी म्हणून मला चुप दे. बोलू नकोस काय. अरे घरात मी एकटी काय कमी होते? हा, आई बाबा दिलीप तू सर्वजण माझ्यात का विचार एवढं दुःखामध्ये असायचा. आणि आता तुझ्या वेळी पायी आली. किती दुःख म्हणजे बाबाला, माझ्या आईला, सर्वांना. कसे सहन करतील एवढं दुःख ते बिचार. आई नेहमी नेहमी लोकांचं एवढं चांगलं करते, सर्वांना एवढी मदत करते. बाबा देखील. आणि त्यांच्या मनासोबत असं का होतं? नाही घे नाही, असं काही झालेलं नाहीये. तुला माहितीये आता तू माझी प्रेरणा आहेस. तू काही आपल्या घरच्यांच्या दुःखाचं कारण नाहीस, आनंदाचा झरा आहेस. आता मला तुझ्याकडनं शिकायचंय. शरीराच्या एखाद्या अंगानं आपली साथ सोडली तरी खचून न जाता खंबीरपणे आयुष्याला कसं समोरही जायचंय ते शिकायचं तुझ्याकडनं. आपल्या अपंगत्वावर मात करून धैर्यानं आयुष्याचा लढा कसा लढायचा आहे ते शिकायचंय तुझ्याकडून. पाय नसले तरी मर्दासारखं स्वतःच्या पायावर उभं राहायचं ते शिकायचं तुझ्याकडून. आजपर्यंत तू माझ्या डोळ्यांनी जग बघत होतीस ना, आजपासून मी तुझ्या पायांनी हे जग पादाक्रांत करेन. दादा तुझ्या छकुलीला तुझ्या चिमणीला नाही आवडणार. तिचा भाऊ असा झालेला नाही आवडणार. दादा रडू नको भाऊ. तुला माझी शपथ रडू नको. रडू नको दादा, सर्व ठीक होईल. आम्ही ऑपरेशन व्यवस्थित केलंय.
भांडायचो रे, तू एरियांसारखे भांडायचो. मी बसणार. आणि मी तुला कधी त्याच्यावर बसू दिलं नाही. ए भट्ट्या, गंभीर राहायचं आणि येणाऱ्या संकटाला अगदी मोठ्या मनाने तोंड द्यायचं, सामोरं जायचं. ते संकट पण घाबरून पळून गेलं पाहिजे, है ना? हो की नाही? मग हे कसला घेऊन बसलायस रे?